स्वागत आहे मित्रांनो. आज आपण डाळिंबीची साईज कशी वाढवायची ते सांगणार आहोत. बघू शकता की माझ्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये साईज बऱ्यापैकी आली आहे. बघू शकता काही बारके आहेत, काही मोठे आहेत, काहीची साईज खूपच चांगली झाली आहे. तर करायचं काय? तर मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला जसं की मी शेड्यूल देतो, जसं फर्टिलायझर देतो, रिकमेंडेशन करतो, तसं जर तुम्ही वापर केला तर तुमची साईज नक्की बनणार. जसं की तुम्ही ब्लू कॉपर वापरा, काय पण वापरा. तुम्ही वापरलं असणार मला माहिती आहे. कडक वातावरण बिघडलेलं, मध्ये सगळं पाऊस सुरू झालता, मध्येच वातावरण बिघडलं, त्यामुळे काही लोकांना खर्च करायचं जमलं नसेल, नाहीतर कोणी चुकून ही ब्लू कॉपर असे 2-3 स्प्रे केला जेणेकरून ती साईज त्याची सप्रेस होते. तर आपण करायचं काय, खताचं नियोजन आणि काही स्प्रे घ्यायचे जेणेकरून की साईज वाढेल. फक्त कसं प्रत्येक नियोजनशील जर तुम्ही केला तर 100% त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार. तर मी सांगतो काय काय कसं कसं करायचं ते पहिले ऐकून घ्या माझं पूर्णपणे. तर पहिली गोष्ट करायची, आपले मुळे ऍक्टिव्ह करायचे. कुठल्याही कंपनीचं एका एकरीसाठी अर्धा किलो ते 1 किलो ह्युमिक ऍसिड घ्यायचं, जेणेकरून की रूट सोडायचे, जेणेकरून की पांढरे मुळे ऍक्टिव्ह झाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नेमॅटोड नसला पाहिजे. हे बघा, मी नेमॅस्टिन म्हणून एक साध्या कंपनीचं, कुठल्या पण कंपनीचा चालतो, त्याला काय नाही असं की स्पेसिफिक कंपनीचा असला पाहिजे. मी नेमॅस्टिन म्हणून एक कंपनीचा वापरला आहे, जे की 1 किलो मला बायो नेमॅटोसाइड आहे. खूप चांगला रिझल्ट आहे. सगळ्यात चांगला रिझल्ट म्हणजे तुम्ही प्रत्येक कुठल्या पण कंपनीचा वापरू शकता, फक्त बायोमध्ये वापरायचा. आणि हे सोडल्यानंतर कुठलेही केमिकल प्रोडक्ट 7 दिवसासाठी वापरायचे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दुसरे वापरू शकतो, केएसबी पीएसबी फॅक्टरी मी वापरले. हे एक नंबरचे काम करतात. म्हणजे केएसबी पीएसबी तुम्ही आतापर्यंत जेवढे खतं घातलेले आहेत ते सगळं आणून देण्याचं काम करतात. हे खूप चांगल्या प्रकारचे काम करतात, जेणेकरून की हे नेमॅटिसाइड सोडल्यानंतर एक 3 दिवसानं तुम्ही सोडू शकता. हे 3 दिवसानंतर मिनिमम 8 दिवसापर्यंत कुठलेही केमिकल फर्टिलायझर खालणं सोडू नका, जेणेकरून की खतं वगैरे देऊ शकता. पण फर्टिलायझर जे की केमिकलमध्ये आहे, 05234 असल्या गोष्टी देऊ नाही शकत. 7 ते 8 दिवस हे दिल्यानंतर देऊ नका. कारण की ते जे बारके बारके सूक्ष्मजीव असतात ते काम मुळीमध्ये सगळे खतं वगैरे आणून देण्याचे काम करतात. आणि नंतर तुम्ही देऊ शकता एक स्प्रे घ्या. मी आता कॅल्शियम नायट्रेट, माझ्याकडे कॅल्शियम नव्हता म्हणून मी कॅल्शियम नायट्रेटचा फवारा घेतला. कॅल्शियम नायट्रेट प्रत्येक वेळी अवॉइड करा. माझं म्हणणं आहे, तुम्ही कॅल्शियम नायट्रेट फवारू नका. कॅल्शियम ऑक्सिडाइज कॅल्शियम भेटतं, साधा कॅल्शियम आणा. हे कॅल्शियम नायट्रेट वापरू नका. हे स्वस्तामध्ये भेटतं म्हणून हे कधीच घेऊ नका. आणि बोरॉन किती, हे हा 1 ते 2 ग्रॅममध्ये वापरा. मिनिमम म्हणतो 1.5 ग्रॅम वापरा सरासरी. बोरॉन आणि कॅल्शियम 1 ग्रॅमनं सगळीकडे वापरा. 1 लिटर 1 ग्रॅम, जेणेकरून की तुमची स्प्रे आधीचा स्प्रे झाला पाहिजे. बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट वापरू नका शेतकरी मित्रांनो. मी गेलो, आता काय करायचं, काय होतं माझ्याकडे कॅल्शियम नायट्रेट मी कंट्रोल करू शकतो, तेल्या वगैरे येऊ शकतो, म्हणून तुम्ही रिस्क घेऊ नका. तुम्ही कॅल्शियम बोरॉन हे फक्त कॉम्बिनेशन वापरा. नंतर हे स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तर तुम्हाला 05234 असं आहे. एफी सायझर, कुठलं तर सायझर आपल्या लोकल मार्केटमध्ये एफी सायझर म्हणून औषधे भेटतील. मग ते हे दोन्ही कॉम्बिनेशन मिळून फवारणी करू शकता. हे 5-7 दिवसानंतर हे फवारणी करा आणि रिझल्ट तुम्हाला दिसेल. मी अजून फर्टिलायझर दिलं नाही, तर देऊन हे 7 दिवसात मला असे रिझल्ट आले. 7 ते 8 दिवस पण अजून झाले नाही. चांगली सायजिंग व्हायला लागली, कलर पण यायला लागलाय. फक्त एवढं सांगू इच्छितो शेतकरी मित्रांनो, फक्त कॅल्शियम नायट्रेटचा जास्त वापर करू नका आणि कुठलेही जास्त महागडे प्रोडक्ट वापरू नका. आता 1000 2-2 हजार सायझिंगसाठी येतील. मग प्रत्येक गोष्ट विचार करून आणि परत शेड्यूल सांगेल तसं पहिल्या दिवसाआधी मुळे नीट करा. आणि सेकंड फवारणी कॅल्शियम बोरॉनची फवारणी घ्या. आणि तिसरी एक 5-6 दिवसानं फवारणी घ्या, 05234 FB सायझर अशा फवारणी घ्या, जेणेकरून की झाड स्ट्रेसमध्ये जाणार नाही आणि फुल्ली असं देणार. आणि 7-8 दिवसानं 05234 हे 3-3 किलो एकरी द्या, जेणेकरून की साईज होईल. 7 दिवसाला 3 किलो, 7 दिवसाला 3 किलो जरी दिला, एक 4 डोस जरी झाले तुमचे, चांगली साईज होईल. अराउंड 300 प्लस साईज होण्यात येईल. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर असेच कृषी मार्गदर्शनासाठी मला सबस्क्राईब करा. मी मिळतो तुमच्या पुढच्या व्हिडिओत, पुढच्या फर्टिलायझर आणि डोस आणि शेड्यूलचा.